सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी भीम जयंती सालाबादाप्रमाणे राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात साजरी करण्यात आली आहे। पत्रकार राजेंद्र साळवे यांच्या संकल्पनेतून सालाबादाप्रमाणे संविधान दिवस व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत असते। यावेळी माजी सनदी अधिकारी दत्ता पाटील कडू, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब कोहकडे पाटील, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सुपेकर तसेच इतर मान्यवर यांचे शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले। समता, बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन दत्ता पाटील कडू यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले। यावेळी आप्पासाहेब कोहकडे पाटील, प्रहारचे चंद्रकांत कराडे, काँग्रेसचे तैनूरभाई पठाण, प्रमोद काळपुंड, चर्मकारचे विठ्ठल देवरे, सोपान कोहकडे, चंद्रकांत कराडे, अल्ताफ इनामदार, तस्लीम सय्यद कांबळे, पत्रकार संघटनेचे बाबासाहेब आगाव, दिनेश गायकवाड, प्रसाद लोखंडे, श्यामकांत खडके, भास्कर कोळसे, सुनील विश्वासराव, परवेज पठाण आदी भीमसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्वांना जयंतीच्या मी शुभेच्छा देतो आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अनेक वर्षापासून ही जयंती साजरी केली जाते। या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराचं आदान प्रदान या ठिकाणी होतं। मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या तत्वासाठी लढा दिलेला आहे त्या तत्वांचं परत या ठिकाणी उजळणी करण्याची गरज आहे, कारण सध्याची जी एकंदरीत सामाजिक आणि इतर जी जर परिस्थिती जर पाहिली तर आजच्या या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा या ठिकाणी पुन्हा आपल्याला गजर करण्याची गरज आहे। या जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देत असताना एकच आशय व्यक्त करेल, समाजामध्ये सर्व धर्म समभाव, सर्वांना समान वागणूक, सर्व आर्थिक जी परिस्थिती आहे त्यामध्ये सुद्धा त्याप्रमाणे वाटा, ही बाबासाहेबांची जी लढाई होती त्या लढाईच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुन्हा एकदा या लढ्याला आणि त्यांच्या विचाराला उजाळा द्यावा, हीच मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा पुन्हा एकदा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।